नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. शरद पवारांनी एकच मोहरा वापरला आणि टायमर बॉम्ब ठेवला. तो आता वाजलेला आहे. आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे ना घरके ना घाटके झालेले आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी देखील तोंडावर आपटलेली आहे. राष्ट्रवादीवर जर ताबा कुणाचा आहे, पकड कुणाची आहे, दोन्ही राष्ट्रवादीवर, तर ती शरद पवारांची आहे. आणि मग शरद पवारांनी एकाच मोहऱ्याकडून प्रतिस्पर्ध्यांचे कोणकोणते वजीर, किंग म्हणजे कुणाला चेकमेट केलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. हे बघा, या चॅनलवर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे की शरद पवारांचा टाइम बॉम्ब फुटला. तटकरे पटेल ना घरके ना घाटके. त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे की शरद पवारांचा बाण लागला. हे व्हिडिओ अवश्य बघा. आता वेळ काय आहे, राजकारण काय घडतंय. सुनेत्राताई पवार यांनी पटेल आणि तटकरे यांना एका पत्राच्या बॉम्बने उडून टाकलेला आहे. त्यांचे अधिकार म्हणजे जे प्रफुल्ल पटेल कशा प्रकारचं राजकारण करू शकतात, त्यांची राजकीय उंची त्या अर्थाची कशी आहे, ते कोणते डावपेच खेळू शकतात याचा अंदाज शरद पवारांना होता आहे आणि राहणार. आता बघा, 2022 पर्यंत प्रफुल्ल पटेल यांची जागा राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री वगैरे ते त्यांना उपभोगता आलेलं आहे. राज्यसभेवर अनेक वेळेला जाता आलेला आहे. आणि शरद पवारांचा खास माणूस म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख होती. ती ओळख केव्हा पुसली? ज्या वेळेला प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी एक बैठक बोलवली. ती कोणत्या अधिकारामध्ये? तर ती कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष. आणि मग ती बोलवली. त्याच्या पुरते हे ते का करू शकले? कारण त्यांनी शरद पवारांचा आशीर्वादामुळे जे पद मिळालं होतं त्यांना, त्याचा त्या पद्धतीने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी त्यांनी तो उद्योग केला आणि तो पवारांना खटकला. काय उद्योग केला त्यांनी? त्यांना 10 जून 2023 रोजी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी घोषित केलं होतं. आणि त्याचबरोबर अजून एक नाव घोषित केलं होतं राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून. ते होतं खासदार सुप्रियाताई सुळे यांचं. आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या रूपाने आपल्याला एक स्पर्धक आलेला आहे. आपल्याला जेवढे अधिकार आहेत राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून, तेवढेच अधिकार हे सुप्रियाताईंना आहेत हे पटेलांच्या लक्षात आलं आणि त्यांना ते खटकलं. बरोबर, महाराष्ट्र राज्याचं काम बघण्याचं जी जी जबाबदारी आहे ती सुप्रियाताई सुळेंना आणि बाकीचे राज्य आपल्याकडे, हे पटेलांना खटकलं होतं. मग त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला जो ताबा आहे, मग जसं त्यांना ते म्हणायचं आहे की राष्ट्रीय अध्यक्षाला जेवढे अधिकार, तेवढेच अधिकार राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाला आहेत. पक्षाच्या घटनेमध्ये तसं म्हटलेलं आहे. आणि मग ते 16 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेलं पत्र तुम्ही बघा. तिथं दुसरा कोणी कार्यकारी अध्यक्ष नाहीये, तिथं फक्त प्रफुल्ल पटेल आहेत. जसं अखंडित राष्ट्रवादीमध्ये पुरता 1 महिन्याचा काळ, नंतर जुलै 2023 मध्ये बंड झालं. म्हणजे 10 जून 2023 ते जुलै 2023 या काळात स्पर्धक होत्या सुप्रियाताई सुळे. आता इकडं कोणी नाही. मग त्या अर्थाने त्यांनी काय केलं, सुनेत्राताई पवार यांचे म्हणजे यांना फक्त वापरून घ्यायचंय, त्यांना मान सन्मान दिल्याचं दाखवायचंय आणि आपण आपला ताबा मिळवायचा. आणि मग भारतीय जनता पार्टीचे जे भले भले चाणक्य
त्यांच्याकडून आपला डाव कसा यशस्वी करायचा याचे धडे घ्यायचे. मग त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दोन राष्ट्रवादी एकत्र येतील हे होऊ देऊ नका, त्या दृष्टीने खेळा, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात हे सांगायला लागा. आणि मग ते सांगायला लागा म्हणजे आम्हीच सांगतो. मग पियुष गोयल बोलले, नॅशनल प्रेसिडेंट मिस्टर प्रफुल्ल पटेल वगैरे, त्यांनी असं व्यवस्थित विस्तृतपणे सांगितलं. आणि नंतर म्हणाले मी चुकून बोललो. असं एवढा मोठा केंद्रीय मंत्री असं चुकून बोलू शकतो का? ते केलं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, अजितदादा माझ्या अतिशय जवळचे जीवाभावाचे असे माझे मित्र, ते तर मला विलिनीकरणाबद्दल कधी बोललेलेच नाहीयेत, असं हे वक्तव्य. म्हणजे आता तटकरे पटेल तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू करा. हे ज्या वेळेला शरद पवारांनी हेरलं त्यावेळेला त्यांनी एका मोहऱ्याला सावध करून टाकलं. आणि त्या मोहऱ्याचं नाव आहे पार्थ पवार. अजित दादांचा खरा वारसदार तूच आहेस, तुला पक्ष सांभाळायचा आहे. सुनेत्रा वहिनी, तुझी आई सुनेत्रा ताई, या सगळ्या ज्या आहेत त्याही सोबतीला असतीलच. पण त्या उपमुख्यमंत्री आता होतील यांच्या मार्फत, राष्ट्रीय अध्यक्ष देखील त्यांच्या मार्फत होतील. पण पुढे जे सांभाळायचं आहे की पूर्ण पक्षावर ताबा कुणाचा राहायला पाहिजे, तर तो तुझा राहायला पाहिजे. आता ते मुंडवा घोटाळा आणि अमुक घोटाळा ते सगळं माझ्यावर सोपव, मी पाहून घेईल काय करायचं ते. कारण की बघा, वर्ध्यामधलं ते वक्तव्य पत्रकारांनी ज्या वेळेला विचारलं की काय करणार आता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस काय ते ठरवून घेते. आता शरद पवार आहेत ते, कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टी वापरायच्या, कोणते राजकीय संबंध वापरायचे, कुणाला मध्यस्थ करायचं हे त्यांना त्या चांगलं कळतं. त्यांनी त्या पद्धतीने मोदी आणि शहांबरोबरचे त्यांचे जे काही संबंध आहेत, व्हाया गौतम अदानी किंवा डायरेक्ट, त्यांना गौतम अदानींची सुद्धा गरज नाही, तर त्या पद्धतीने ते करतात. आणि मग देवेंद्र फडणवीस यांना ते सांगण्यात आलं. मग खरगे समितीचा अहवाल पुढे 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 पुढे, अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेवटी रात्री उशिरा तो टाकण्यात आला. अजून कारवाई नाही आणि कारवाई होण्याची अजिबात शक्यता नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तो जो दिग्विजय पाटील आहे तो त्याच्यावर ते केलं जाईल आणि प्रत्यक्ष देणं घेणं काही झालेलं नाही. आणि हा दंड आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं ते होणार. आता पार्थ पवार यांनी सुनेत्राताई पवार यांना जे पत्र द्यायला सांगितलं, 10 मार्चचे पत्र, त्याच्यामध्ये की तुम्ही 28 जानेवारी ते हे पत्र मिळेपर्यंत जे काही पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे तो निरस्त, म्हणजे तो ग्राह्य धरू नये असं ते पत्र. आता काय, आता पुन्हा एक बदल झाला. आता शेवटी कसं आहे, इकडे हार तिकडे वेर. सुनेत्राताई पवार यांना काही राजकारणातले छक्के पंचे कळत नाहीत असं रोहित पवार म्हणतात, का की राजकारण फार वांगा. तर ते ते पद्धतीने आहे. मग आता छगन भुजबळांनी बैठक घेतली, तिथं तटकरे प्रफुल्ल पटेल वगैरे ते सगळे, आणि त्यांनी सांगितले की काय काय कसं कायदेशीर अडचणी आहेत वगैरे कसं होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे पत्र दिलेलं आहे 10 मार्च रोजीचं ते तुम्हाला परत घ्यावं लागणार आहे. कारण तुमची झालेली 26 फेब्रुवारी 2026 ची ती काय आपलं अधिवेशन, त्याच्यामध्ये तुमची झालेली निवड आणि त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले प्रस्ताव आणि त्याची पदं, आमची जी पदं आहेत त्याच्यामध्ये ती महत्वाची आहेत. मग ते पत्र तुम्ही 10 मार्चला दिले ते काय करावं लागेल, ते रद्द करावं लागेल. हे काही जरी असलं, तुम्ही बारामतीमध्ये 28, 29, 30 आणि 31 जानेवारी हे 4 दिवस काय घडलेलं आहे ते पहा. शरद पवारांचं एक वाक्य, पटेल तटकरेंनी त्यांच्या पक्षाचा काय जो निर्णय घेतला असेल तो घेतला असेल आणि सुनेत्राताई पवार यांना जर काही पद दिले जात असतील तर त्याचं मी स्वागत करतो, एवढंच एक वाक्य त्याच्यामध्ये सगळं आलं. आणि त्या दरम्यान पार्थ पवार हे शपथविधीला उपस्थित राहू नये असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने निरोप देण्यात आला होता. आणि मग पार्थ पवार उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीच्या त्या सोहळ्याला, म्हणजे तो साधाच झाला, त्याला सोहळा असं म्हणता येणार नाही, त्या तिथे उपस्थित राहिले नाही. त्यावेळेला ते कुणा बरोबर होते, ते शरद पवारांबरोबर होते. आणि शरद पवार त्यांच्या बरोबर वारंवार अनेक बैठका घेत होते, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता कुटुंब प्रमुख आहे, त्यांची जबाबदारी आहे.
आता मग याच्यातून आपल्याला जे काही करायचं आहे, म्हणजे आपल्याकडे सत्ता राहिली पाहिजे, संपत्तीला संरक्षण मिळालं पाहिजे, पदं मिळाले पाहिजेत. आणि मग आता कसं आहे की एकट्या सुनेत्राताईंना ते काही झेपणार नाही, त्याच्यामुळे तुला आता ऍक्टिव्ह व्हावं लागणार आहे. तुला आता खासदार व्हावं लागणार आहे. आणि पार्थ पवार हे खासगीमध्ये अनेक नेत्यांना बोलले की आता असा असा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि तो ताबडतोब घ्यावा लागणार आहे, हे बोललेले आहेत. खाजगी मध्ये ते बोललेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी ते घडून आणलेलं आहे. आता पार्थ पवार यांचं नाव घेतलं जातं की हे जे काही झालेलं आहे, तू मै सध्या जे समोर येत आहे बातम्यातून, ते पार्थ पवार यांच्यामुळे झालेलं आहे. ते म्हणत असेल झालं तर झालं, आपले का आजोबा आहेत सगळं बघायला, त्याच्यामुळे ते निश्चिंत आहेत तसे. मग आता बघा, आता बारामती विधानसभाची निवडणूक आहे. ती बिनविरोध होती की काय होतं हे अजून आता आपल्याला लवकर कळेल. ती झाल्यानंतर शरद पवार ज्या वेळेला असा निर्णय काही घेतील, आता भारतीय जनता पार्टीने काय केलेलं आहे, एकनाथ शिंदे हार्ड वॉर्गेनियर, ते ऑपरेशन तुतारी वगैरे काही करू नका, ते जे काही करायचं आहे ते सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून केलं जाईल, ते तेव्हा ठरवू, असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय की आता शरद पवार ही परवानगी देणार का की एनडीए मध्येच करायचंय सगळं आणि एक विलिनीकरण करून एनडीए मध्येच जायचंय. मग आता माझ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवायचं विलिनीकरण करायचं की नाही. नीरजा चौधरी या ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांना मध्यंतरीच्या काळात शरद पवारांनी दिलेली मुलाखत आठवा, त्याच्यामध्ये ते तसं म्हटलेलं आहे. म्हणजे आता शरद पवारांच्या राजकारणासमोर दोन पर्याय, मुख्य पर्याय. एक पहिला पर्याय त्यांचा काय की एक तर मविबा सोबत राहणं, कारण त्यांनी राज्यसभेचे नाही म्हटलं तरी आपल्याला खासदारकी दिलेली आहे आणि आपल्याला विचारांशी प्रामाणिक राहायचं आहे. त्यामुळे मग जर सुनेत्राताई पवार आपल्या ऐकणार आहेत, तटकरे आणि पटेल यांचं महत्व कमी केलं जाणार आहे. मग 2029 यायला अजून 2-2.5 वर्ष निवडणूक यायला, त्याच्या आधी काय करायचं ते बघू, तेव्हा करू ते. सुनेत्राताईंनी सत्ता सोडायची का काय. मग त्यामुळे संजय राऊत जे बोलत आहेत, जे शरद पवारांचे त्या अर्थाने अनुयायी म्हटलं तरी काही वावगं ठरणार. ते काय म्हटलेले आहेत की मविवामध्ये हे काही खासदार आमदार येऊ शकतात, टप्प्याटप्प्याने सगळं होणार आहे, ते होऊ शकतं. आणि समजा घाई करायचं ठरवलं, मोदी शाहांनी सांगितलं की समजा आता घाईच करा तुम्ही, आम्हालाही गरज आहे, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या हार्ड बार्गेनिंगला वैतागलेलो आहे. नितीश कुमार पुढे काय करतील, कारण त्यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आलेलं आहे, त्यांना खासदार केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुमची आम्हाला साथ लागणार आहे, तुमच्याकडे 8 खासदार आहेत त्यावेळेला. म्हणजे काय यांचं जे काही बोलणं होत असेल ते वरिष्ठ पातळीवर, ते काय आपल्याला लगेच समजत नाही. ज्या वेळेला ते घडतं त्याच वेळेला आपण अंदाज, म्हणजे तो आपला खरा ठरला किंवा चुकीचा ठरला हे आपण सांगू शकतो. तर आता पार्थ पवार यांना वापरून शरद पवारांनी अनेकांना चेकमेट केलेलं आहे, पाडलेलं आहे, दात घासत घातलेले आहेत, हे आता समोर दिसतंय. आता पुढे आगामी काळात अजून काय काय बदल होत राहतील हेच बघत राहायचंय. आणि शेवटी प्रफुल्ल पटेल यांना चांगल्या प्रकारे ओळखणारे शरद पवार हे पटेलांचं अजून काय काय करतात, आणि सुनील तटकरे जे आता खरात प्रकरण, इकडं प्रकरण तिकडं प्रकरण, ते सगळं काय करतात हे दिसतंच आहे. म्हणजे जसं आता रोहित पवार आहे, त्यांनी जो हल्ला केलेला आहे की हा घातपात असावा अजितदादांचा, पुराव्या म्हणजे अनेक पुरावे देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तो आता पुढे काय होतं ते दिसेल. त्याबरोबर जय पवार हे देखील बोललेले आहेत. म्हणजे एकूण काय की शरद पवारांनी आपल्या कुटुंबातले मोहरे वापरून व्यवस्थितपणे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भारतीय जनता पार्टीतले चाणक्य यांना सगळ्यांना काही दिवसांसाठी तरी स्तब्ध केलेलं आहे, एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.